हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व सर्वांचं टेक्स्ट बुकच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मनपूर्वक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज निबंधाचा हा जो पेपर असतो आपल्या मुख्य परीक्षेमध्ये याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत की एक्झॅक्टली पेपरची संरचना काय असते, पेपर किती गुणांचा असतो, पेपर लिहित असताना किंवा निबंध लिहित असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, निबंधाचे कोणकोणते प्रकार युपीएससीने आतापर्यंत विचारलेत. जनरली आता हा जो व्हिडिओ आहे हा एमपीएससीच्या दृष्टिकोनातून आपण घेणार आहोत की एमपीएससी मध्ये कशा पद्धतीचे निबंध विचारले जाऊ शकतात. म्हणजे आता हे जे मी सांगतोय तुम्हाला की निबंध विचारले जाऊ शकतात, जो आपण अंदाज बांधणार आहोत, अंदाज बांधत असताना युपीएससीचे 13, 14, 15चे जर निबंध बघितले तर त्या निबंधाच्या आधारावर आपण अंदाज बांधत आहोत. आताच्या रिसेंटचे जर युपीएससी निबंध बघितले तर त्या निबंधाची काठिण्य पातळी निबंध जे त्या ठिकाणी फिलॉसॉफिकल अँगलने जे विचारले जात आहेत तेवढे कठीण तेवढी काठिण्य पातळी एमपीएससी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विचारेल याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी 13, 14, 15चे युपीएससीचे त्या कालखंडामधले निबंध होते त्याच्या आधारावर त्या ठिकाणी निबंध कसा लिहायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, निबंधाचा हा जो पेपर आहे हा तुम्हाला एकूण किती तर 250 गुणांसाठी असणार आहे. किती? 250 गुणांसाठी. आता तुम्ही खूप लोकांकडून त्या ठिकाणी ऐकलं असेल की मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने 3 विषय किंवा 3 जे पेपर्स आहेत हे तुमचे डिसाइडिंग फॅक्टर असतात. सगळ्यात पहिला आहे तुमचा वैकल्पिक विषय. तुमचा वैकल्पिक विषय एकूण 500 गुणांसाठी असतो. तो तुम्हाला त्या ठिकाणी रँक मिळवून देण्यामध्ये त्या ठिकाणी महत्वाची भूमिका बजावतो. म्हणजेच रँक तुम्हाला पुढची मिळणार आहे का, तुम्हाला तुमचं आवडतं पद मिळणार आहे का, हे डिसाइड करण्याची सगळ्यात मोठी त्या ठिकाणी जबाबदारी वैकल्पिक विषयावर असते. किंवा तुम्ही त्याची जर चांगलं प्रिपरेशन केलं तर तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच चांगली रँक मिळू शकता. त्यानंतर तुमचा आहे त्या ठिकाणी इथिक्सचा पेपर आणि निबंधाचा पेपर. इथिक्स आणि निबंध दोन्ही मिळून 500 मार्कांचे त्या ठिकाणी पेपर आहेत. आणि या सुद्धा पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर टॉपरचे गुण आणि त्या ठिकाणी शेवटच्या रँकमध्ये असलेली मुलं किंवा मेन्समध्ये त्या ठिकाणी फेल झालेली मुलं यांच्या गुणांमध्ये खूप मोठी तफावत पाहायला मिळते. तुम्हाला जीएस मध्ये जनरली 1, 2, 3 हे जीएस पेपर जे आहेत या ठिकाणी तुम्हाला जनरली विद्यार्थ्यांना सारखेच गुण आलेले पाहायला मिळतील की ऑलमोस्ट सगळे 100च्या आसपास त्या ठिकाणी खेळत आहेत, 100 ते 105. पण त्या ठिकाणी जर तुम्ही निबंधाचा पेपर बघितला तर नापास होणारा विद्यार्थी आहे किती, तर त्या ठिकाणी 250 पैकी 110 किंवा 105 वर त्या ठिकाणी तो अडकलेला आहे. आणि जो पास होणारा विद्यार्थी आहे अगदी त्या ठिकाणी जो रँक मध्ये आहे त्याला 150, 140, 160 एवढे गुण त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला पाहायला मिळतात. तो निबंधाचा पेपर हा एवढा डिसाइडिंग ठरतो, लक्षात ठेवा. त्यामुळं या निबंधाच्या पेपरसाठी कोणताही म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही त्या ठिकाणी निबंध लिहिण्याची प्रॅक्टिस करा. याच्या मागे सगळ्यात मोठं त्या ठिकाणी यशाचं गमक कोणतं असेल तर निबंध लिहिण्याची तयारी तुम्ही किती करत आहात, तुम्ही किती निबंध लिहित आहात. म्हणजे निबंध लिहित असताना तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर ऑटोमॅटिकली समजून जाईल. एक मुवमेंट अशी येते लक्षात ठेवा या फेजमध्ये की तुम्हाला कळून जातं की आता मी कुठं चुकत आहे किंवा मला कुठं चांगले त्या ठिकाणी गुण मिळू शकतात. तो हे स्वतःला उमगायला लागतं. त्यासाठी थोडासा वेळ जाऊन द्यावा लागतो आणि निबंध तुम्हाला जास्तीत जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस करावी लागेल. सो आता ह्या पेपरची जर आपण संरचना बघितली तर निबंधाचा पेपर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिला पेपर आहे. याच्या अगोदर इंग्लिश आणि मराठीचा तुमचा क्वालिफाईंग पेपर असणार आहे आणि त्यानंतर तुमचा जो स्कोरिंग पेपर आहे तो सगळ्यात पहिला पेपर असणार निबंधाचा. आता या निबंधामध्ये सुद्धा 2 सेक्शन आहेत, विभाग अ किंवा सेक्शन अ. यामध्ये एकूण तुम्हाला 4 निबंध पाहायला मिळतील, 1, 2, 3, 4. ओके. आणि विभाग ब मध्ये तुम्हाला एकूण त्या ठिकाणी 4 निबंध पाहायला मिळतील. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा या विभागामधनं एक निबंध पिक करायचा आहे आणि ह्या विभागामधनं दुसरा किंवा कोणताही जो तुम्हाला त्या ठिकाणी सोपा वाटतोय तुमच्या आवडीचा किंवा तुम्हाला असं वाटतं की मला याच्यामध्ये मी चांगलं कम्फर्टेबल फील करत आहे आणि मी चांगलं यामध्ये लिहू शकते, माझ्याकडे डेटा जो आहे तो चांगला आहे. आता या ठिकाणी म्हणजे एक निबंध तुमचा किती आहे तर 125 गुणांचा आहे. 125 असे एकूण त्या ठिकाणी 250 गुणांचा तुमचा निबंधाचा पेपर असणार आहे. निबंधाचा पेपर हा डिसाइडिंग असणार, लक्षात ठेवा. तुम्हाला जर त्या ठिकाणी 150च्या वरती मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला एका त्या ठिकाणी निबंधामध्ये ऍटलिस्ट 75 ते 80 एवढे गुण तुम्हाला घ्यावे लागतील, तरच तुम्ही 150 प्लस त्या ठिकाणी क्रॉस होऊ शकता. आणि जोपर्यंत तुम्हाला 150 पेक्षा जास्त गुण मिळत नाहीत, 150 पेक्षा जास्त गुण मिळत नाहीत दोन्ही निबंधामध्ये, तोपर्यंत तुम्हाला तुमची आवडती पोस्ट मिळणार आहे, लक्षात ठेवा. हो, हे बरोबर आहे की तुम्हाला याच्यामध्ये ऍटलिस्ट 80 प्लस गुण तुम्हाला मिळवावेच लागतील. ओके. सो हे आपण त्या ठिकाणी या निबंधाच्या पेपरचं स्ट्रक्चर बघितलं. आता दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट काय तर लक्षात ठेवा या निबंधाच्या पेपरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे निबंध विचारलेले आपण युपीएससी मध्ये बघितलेले आहेत. सो आपण त्याला म्हणूयात की निबंधाचे प्रकार.
आता असं काही तुम्हाला त्या ठिकाणी युपीएससीने किंवा एमपीएससीने सांगितलेलं नाहीये की ह्या प्रकारचे निबंध आम्ही तुम्हाला विचारू, पण युपीएससीच्या प्रिव्हियस इयरच्या निबंधाच्या पेपरचं विश्लेषण करून आपण त्या आधारावर त्या ठिकाणी कोणकोणत्या पद्धतीचे निबंध आतापर्यंत विचारलेले आहेत याचं आपण त्या ठिकाणी आकलन करू शकतो. तर 2 प्रकारचे निबंध जनरली आतापर्यंत युपीएससीने विचारलेले आहेत. त्यातला पहिला आहे त्या ठिकाणी आपण त्याला ऍब्स्ट्रॅक्ट एसे म्हणतो किंवा त्याला आपण साध्या भाषेमध्ये फिलॉसॉफिकल एसे, तात्विक निबंध. ओके, पहिला प्रकार आपण ह्याला बघतो काय, तर ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजेच काय, तर तात्विक निबंध. तात्विक निबंध. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, तर दुसरा प्रकार जनरली आपण बघतो की कॉन्करंट एसे किंवा त्याला आपण म्हणू शकतो की सोशल इश्यू बेस्ड जे निबंध आहेत ते निबंध लक्षात ठेवा. ओके, ह्यामध्ये सांगेल मी की सामाजिक समस्या आधारित निबंध. आता दोन्हींचेही आपण उदाहरण घेऊयात. सामाजिक समस्या आधारित निबंध. ओके, मग ह्या ठिकाणी तात्विक एसेमध्ये जनरली तुम्ही बघता की उदाहरणार्थ अनएक्झामिन लाईफ इज नॉट वर्थ लिव्हिंग, म्हणजेच काय की परीक्षण न केलेले जीवन जगणे योग्य नाही, अशा प्रकारचे निबंध. परीक्षण न केलेले जीवन जगणे योग्य नाही. परीक्षण न केलेले जीवन जगणे योग्य नाही. किंवा त्या ठिकाणी बघा, जहाज बंदरात सुरक्षित असते पण ते त्यासाठी बनलेले नसते. काय, जहाज बंदरात सुरक्षित असते, जहाज बंदरात सुरक्षित असते, जहाज बंदरात सुरक्षित असते पण ते त्यासाठी बनलेले नसते, पण ते त्यासाठी बनलेले नसते, त्यासाठी बनलेले नसते. अशा प्रकारच्या निबंधांना आपण तात्विक निबंध असं म्हणू शकतो. लक्षात ठेवा, काय ह्याला आपण त्या ठिकाणी ऍब्स्ट्रॅक्ट किंवा फिलॉसॉफिकल एसे आपण म्हणू शकतो. सो लक्षात ठेवा, या निबंधाचा धोका एक आहे की जी डिमांड ऑफ द क्वेश्चन आहे किंवा निबंधाची जी मागणी आहे, ती निबंधाची मागणी आपण चुकून दुसरंच भलतंच काहीतरी लिहू शकतो. आता एकदा वाचून बघा ना, परीक्षण न केलेले जीवन जगणे योग्य नाही, ही एक लाईन आहे. याचा नेमका अर्थ काय आहे, किंवा जो एक्झामिनर आहे, जे परीक्षा जे त्या ठिकाणी ज्या माणसानं ज्या व्यक्तीनं हा त्या ठिकाणी निबंध टाकलाय, त्याची जी डिमांड आहे ती एक्झॅक्टली डिमांड या ठिकाणी ओळखणं थोडंसं जड जातं मुलांना ह्या प्रकारच्या निबंधांमध्ये. त्यामुळं ह्या प्रकारच्या निबंधांचा सगळ्यात मोठा धोका काय असेल, तर डिमांड ऑफ द क्वेश्चन त्या ठिकाणी मुलं कुठेतरी बाजूला ठेवून जे त्यांना जमतं त्याच प्रकारचे निबंध ते लिहितात. आता युपीएससी मध्ये मागच्या काही वर्षांमध्ये असा ट्रेंड आलेला आहे, जवळपास म्हणजे 2020 पासून अशा प्रकारचे निबंध, फिलॉसॉफिकल निबंध एसे, फिलॉसॉफिकल निबंध युपीएससी विचारायला लागलेले आहे. म्हणजे जर तुम्ही 2024चा पेपर जर बघितला तर 2024च्या निबंधाच्या पेपरमध्ये 8च्या 8ही, हो 8च्या 8ही निबंध तुम्हाला युपीएससीनं अशाच प्रकारचे विचारलेले पाहायला मिळतात. सो यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जी डिमांड आहे, जी मागणी आहे ती ओळखायची असते आणि त्याच्या अराउंड तुम्हाला त्या ठिकाणी 1200 शब्दामध्ये निबंध लिहायचा असतो. हो, 1200 शब्द म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी 12 पाने तुम्हाला या ठिकाणी ह्या एका लाईनच्या आधारावर लिहायचे आहेत. दुसरा बघा, जहाज बंदरात सुरक्षित असते पण ते त्यासाठी बनलेले नसते. नेमकं म्हणायचं काय हेच आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही. अशा प्रकारच्या निबंधासाठी आपलं वाचन खूप चांगलं लागतं. लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या निबंधासाठी तुमचं जे वाचन आहे, तुमचा रोजचा न्यूजपेपर असेल किंवा तुम्ही वेगवेगळे अवांतर वाचलेले पुस्तके आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी निबंध, त्या पुस्तकांचा समजलेला सार, तुमची वाचनाची संस्कृती, या गोष्टी या निबंधाला कामी पडतात. पण जर आपण एमपीएससीच्या दृष्टिकोनातून जर बघत असू, आता जनरली आपण हा व्हिडिओ एमपीएससीच्या दृष्टिकोनातूनच बनवत आहोत, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून जर बघत असू तर आपल्याला ह्या दुसऱ्या प्रकारचा जो त्या ठिकाणी प्रकार आहे, दुसऱ्या प्रकारची पद्धत आहे, सामाजिक समस्या आधारित निबंध, या पद्धतीचे निबंध विचारले जाऊ शकतात. असं का म्हणत आहे मी, याला काय लॉजिकल आधार आहे, तर लक्षात ठेवा 13, 14, 15 म्हणजे जुने युपीएससी, ज्यावेळेस युपीएससीने पॅटर्न बदललेला होता त्यावेळेसचे जर युपीएससी निबंध बघितले तर युपीएससीच्या निबंधांमध्ये तुम्हाला सर्वच्या सर्व निबंध सामाजिक समस्या आधारित म्हणजे सोशल इश्यू बेस्ड, समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत त्या समस्यांच्या आधारावर आपल्याला निबंध विचारलेले पाहायला मिळतात. मग जनरली त्या ठिकाणी ह्यांचा सार काय असतो, महिलांच्या संदर्भात त्यांचे निबंध असतात. लक्षात ठेवा, महिलांच्या संदर्भात. त्यानंतर समाजामध्ये शेतकऱ्यांचा विषय आहे, समाजामध्ये जातीचा प्रश्न आहे, बरोबर का, जात असेल
त्याचबरोबर म्हणजे जातीय व्यवस्था असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आजच्या भारतामध्ये अंतर्गत सुरक्षेचा महत्वाचा प्रश्न बनलेला नक्षलवाद असेल, त्याचबरोबर भारताचा सीमा विवाद असेल, बरोबर का? त्याचबरोबर भारताचा सीमा विवाद असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रासहित भारताच्या इतर राज्यांमध्ये जो आरक्षणाचा प्रश्न गहन होत चाललेला आहे, गंभीर होत चाललेला आहे, त्या संदर्भाच्या समस्या असेल, अशा सोशल इश्यू बेस्ड समस्यांवर आधारित त्या ठिकाणी तुम्हाला युपीएससीचे 13, 14, 15, 16चे तुम्हाला निबंध पाहायला मिळतात. आणि तशाच प्रकारचे निबंध येणाऱ्या 2025च्या एक्झाम मध्ये, 26च्या एक्झाम मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडनं विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आपण त्या ठिकाणी ह्या प्रकारच्या निबंधाची जास्त तयारी केली पाहिजे आणि ह्यांची सुद्धा आपण त्या ठिकाणी तुमच्याकडनं तयारी करून घेणार आहोत. या दोनही प्रकारच्या निबंधाचा गाभा काय असतो, सार काय असतो, निबंध लिहित असताना नेमकं काय करायचं, या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये थोडासा एक आढावा घ्यायचा आहे. ओके, सो लेट्स फोकस ऑन द सोशल इश्यू बेस्ड एसे. ओके, चला दुसरा बघा, सामाजिक समस्या आधारित निबंध एक्झॅक्टली लिहायचा कसा असतो. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, म्हणजे मुलं चुकतात कुठं, निबंधाचा पेपर समोर पडला की लगेच निबंध लिहायला सुरुवात करतात. ही मुलांची सगळ्यात मोठी चूक असते. असं मी का म्हणतोय, तर बघा लक्षात ठेवा, निबंधाचा पेपर तुम्हाला त्या ठिकाणी जवळजवळ काय तर 180 मिनिटांमध्ये लिहायचा आहे. म्हणजे 3 तास, 6 18 180 मिनिटं. आणि तुम्हाला 2 निबंध लिहायचे म्हणजे एका निबंधामध्ये तुम्हाला 90 मिनिटे मिळत आहेत. 90 मिनिटे जर एका निबंधामध्ये मिळत असतील तर तो वेळ इनफ आहे. तुम्हाला 90 मिनिटांमध्ये जवळजवळ 1100 शब्द, म्हणजे 1000 ते 1200, आपण मधला मार्ग काढूयात, 1100 शब्द तुम्हाला लिहायचे. आणि 1100 शब्द लिहित असताना तुमच्याकडे 90 मिनिटे म्हणजे जवळजवळ 1.5 तास हा पुरेसा वेळ आहे. तुलनेनं जीएसचा जर विचार केला, तुलनेनं ऑप्शनलचा जर विचार केला, तर निबंधाच्या पेपरला जास्तीचा वेळ आहे. लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्ही बारकाईने लक्षात ठेवा. त्यामुळे पेपर समोर पडल्या पडल्या तुम्ही एक चुकी करायची नाही, लगेच निबंध लिहायला सुरुवात करायची नाही. लक्षात ठेवा. का असं म्हणतोय मी, निबंध सगळ्यात पहिल्यांदा जे 8ही प्रकारचे निबंध आहेत, तुम्हाला अगोदर सेक्शन ए मधले निबंध लिहावे लागणार आहेत. तर सेक्शन ए मधला निबंध लिहित असताना जो 4 निबंध सेक्शन ए मध्ये आहेत, त्यातला एक निबंध तुम्हाला पिक करायचा आहे, बारकाईने निबंध वाचायचा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला कोणता विषय निवडायचा आहे, तो अगोदर विषय निवडायचा. आणि तो विषय जो काही तुम्हाला ज्या विषयामध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील करता, तुम्हाला असं वाटतं की मी अगोदर लिहिलेला या प्रकारचा निबंध प्रॅक्टिसमध्ये, किंवा माझ्याकडे इनफ माहिती आहे, मी चांगल्या पद्धतीने याची मांडणी करू शकतो, तो निबंध सिलेक्ट केल्याच्या नंतर, पिक केल्याच्या नंतर लगेच लिहायला सुरुवात करायची नाही. आपल्याला त्या ठिकाणी जे कच्च्या कामासाठी जे मोकळी पाने दिले आहेत आपल्या निबंधाच्या शेवटच्या साईडला, त्याच्यावर सगळ्यात पहिलं काय करायचं, तर अगोदर वर्क करायला सुरुवात करायची की बाबा एक्झॅक्टली मला या निबंधाच्या प्रस्तावनेमध्ये काय लिहायचंय, मला या निबंधाच्या बॉडीच्या भागमध्ये काय लिहायचंय, आणि मला कन्क्लुजनच्या भागमध्ये काय लिहायचंय. म्हणजेच काय, व्हॉट आय एम गोइंग टू राईट इन दिस एसे, याची संरचना, याचं स्ट्रक्चर तुमचं अगोदर पहिले 5 ते 10 मिनिटे तुमच्या बॅक साईडला तयार करा. असं का म्हणतोय मी संरचना तुमची पहिली तयार असली पाहिजे, तर लक्षात ठेवा, जर तुमची संरचना तयार नसेल आणि तुम्ही रॅन्डमली लिहायला सुरुवात केली, तर 1 किंवा 2 पाने लिहिल्याच्या नंतर तुम्ही अडकू शकता की एक्झॅक्टली आता पुढे काय लिहायचं हे तुम्हाला कळणार नाही, किंवा तुमचा एकच मुद्दा रिपीट तुम्हाला आलेला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. सो रिपिटेशन टाळण्यासाठी किंवा पुढे जाऊन स्टक होण्यासाठी अगोदरच त्या ठिकाणी तिची प्री प्लॅनिंग एकदम मायक्रो, एकदम शॉर्ट मध्ये, कमी वेळेमध्ये 5 ते 10 मिनिटांच्या अंतरामध्ये त्याची मायक्रो प्लॅनिंग करून ठेवा की एक्झॅक्टली मला प्रस्तावनेमध्ये मी आता काय लिहिणार आहे, प्रस्तावना झाल्याच्या नंतर बॉडीला मी कशी त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी ठेवणार आहे, याची अगोदर तुमची प्री प्लॅनिंग असली पाहिजे. आणि 5-10 मिनिटे याच्यावर वेळ दिल्याच्या नंतर तुम्हाला निबंध लिहायला सुरुवात करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला निबंध लिहायला सुरुवात करायचा आहे. आता तुमच्या समोर प्रश्न पडला असेल की सर निबंध कसा लिहायचा, बरोबर ना. आतापर्यंत आपण खूप सारे निबंध लिहिले असतील आपल्या शाळेमध्ये, आपल्या कॉलेजमध्ये, वेगवेगळ्या निबंधांच्या स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला असेल. म्हणजे काही लोकांना त्या ठिकाणी, काही लोकांचं भाषेवर प्रचंड प्रेम असतं, त्यांचं अवांतर वाचन असतं, किंवा त्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये, संभाषण कौशल्य किंवा वेगवेगळ्या वादविवाद स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतलेला असल्यामुळे त्यांचा हा जो निबंधाचा विषय आहे हा आवडीचा विषय असतो, बरोबर. सो इथं एक्झॅक्टली करायचं काय हे सुद्धा आपल्याला, काही दुसरा गट असा आहे की ज्यांना एक्झॅक्टली करायचं काय हे काहीच माहित नाहीये, त्यांनी आयुष्यात कधी त्या ठिकाणी एक वेगळं पुस्तक वाचलं नाही अभ्यासात सोडून, त्यामुळे त्यांना निबंधाचा पेपर थोडासा जड वाटतोय. सो अशा कॅटेगरी मधले मुलांची संख्या थोडी जास्त असते, बरोबर. तर बघा, निबंध कसा लिहावा या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊयात. निबंधाच्या संदर्भात तुमच्या
ज्या काही समस्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही त्याच्यावर त्या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उत्तर देऊ. एक कमेंटमध्ये मी बघितलं होतं मागं जे आपलं त्या ठिकाणी एक सेशन झालं होतं की त्यामध्ये विद्यार्थिनींना सांगितलं, युट्यूबला झालं होतं, विद्यार्थ्यांनी विचारलं की सर निबंधामध्ये निबंध लिहित असताना एखादा इंग्लिश शब्द त्या ठिकाणी माझ्या डोक्यामध्ये आहे, मला सडनली त्या इंग्लिश शब्दाचं त्या ठिकाणी मराठी शब्द आठवत नाहीये, तर मग मी काय केलं पाहिजे की इंग्लिशच लिहू का मराठीत लिहू? आता तुम्ही ह्याचे दोन उत्तर असतील, लक्षात ठेवा. पहिलं काय, तर इंग्लिश शब्द लिहित असताना जर तुम्हाला त्या शब्दातला समानार्थी शब्द लवकर सापडत नसेल तर वेळ न वाया घालवता तुम्ही लिहू शकता. पण जर खूपच सोपा शब्द असेल तर त्याला त्या ठिकाणी तुम्ही टाळायचं नाही, तुमच्याकडे समांतर किंवा समानार्थी शब्द असायला पाहिजे. ओके, सो ह्याच्यावर त्या ठिकाणी थोडंसं आपण असं म्हणतो की हा वाचनाचा भाग आहे, याच्यावर थोडंसं बारकाईने लक्ष देत चला की हा प्रॅक्टिसचा भाग आहे. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, जेवढं तुमचा शब्द संग्रह चांगला असेल, त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करायच्या असतात. आता हे कसा लिहावा हे सुरू करायच्या अगोदर एक थोडी एक्स्ट्राची माहिती मी तुम्हाला सांगतो की निबंधाच्या बाबतीत त्या ठिकाणी जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेस कुठून गोळा करायचे. तर मोस्ट ऑफ दी लक्षात ठेवा, तुमचा 60 ते 70% जो त्या ठिकाणी माहितीची जी काय विधा आहे, डेटा आहे, हा तुमच्या जीएसच्या पेपरमधूनच त्या ठिकाणी गोळा केला जाणार आहे. म्हणजे जीएस 1, 2, 3, 4 किंवा तुमचा वैकल्पिक विषय. आता हे 1, 2, 3, 4 एवढे वास्ट विषय आहेत, तर हे तुम्ही संपूर्ण अभ्यासलेच नंतर तुमच्याकडे वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात माहिती गोळा होते. मग 1 मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर आहे, सोसायटी आहे, 2 मध्ये पॉलिटी आहे, IR आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे, 3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक आहे, त्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंट आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे. तुमचा 4 मध्ये इथिक्सचा गाभा येतो. तुमच्या ऑप्शनल मध्ये तुमच्या त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमची त्या ऑप्शनलच्या विषयासंदर्भात डेप्थनेस असते. म्हणजेच मला सांगायचं काय की निबंधाच्या पेपरच्या संदर्भात तुमचा जो डेटा आहे, हा डेटा तुमच्याकडे खूप सारा असतो जर तुम्ही जीएसचा अभ्यास केलेला असेल तर. कारण तुम्ही खूप सारं वाचलेलं असतं, लक्षात ठेवा. तुम्ही वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट तुम्ही वाचून इथपर्यंत पोहोचलेले असतात. मग आता ह्या ठिकाणी काय करायचं असतं, हे झाला 60 ते 70% भाग. पुढचा भाग जो आहे तुम्हाला न्यूजपेपरचा जो भाग आहे, वृत्तपत्र वाचणे, वृत्तपत्र वाचण्याची नेहमी सवय लावा. आता 25च्या मुलांसाठी तर हे शक्य नाहीये. 25च्या मुलांनी जास्त त्या ठिकाणी बर्डन सुद्धा घेऊ नका. त्या मागचं कारण म्हणजे काय की ह्या वर्षी त्या ठिकाणी जास्त कोणी तयार नाही की खूप सारे निबंध लिहून आलेला कार्यकर्ता तुमच्यासोबत स्पर्धेत असेल, अशातला सुद्धा भाग नाही. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी ऍव्हरेज जर इथून पुढे एक 15 निबंधाची जरी तयारी केली, 15 निबंधाचे विषय जसे की नक्सलिझम आहे, महिलांचे विषय असेल, शेतीचा विषय असेल, आरक्षणाचा असेल किंवा सीमाविवाद असेल, अंतर्गत सुरक्षा असेल, हे जे कॉमन इश्यू आपल्या समाजामध्ये आहेत, त्या कॉमन इश्यूच्या आधारावर तुम्ही जर 15 विषय जर लिहिले निबंधाचे, तर याच्या बाहेर तुमचा निबंध जाणार नाही. कारण की तुम्हाला पहिलंच वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला 8 निबंधापैकी फक्त 2 निबंध पिक करायचे. मग 15 मधून तुमचा एक जरी निबंध लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी 125 मार्काचं तुम्ही ऑलरेडी लिहिलेलं असणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तो 26च्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, रिसोर्सेसच्या संदर्भात तर वृत्तपत्र वाचा. लक्षात ठेवा, वृत्तपत्र वाचत असताना रोज नवनवीन माहिती आपल्या समोर येते आणि या वृत्तपत्रामधून काय पिक करायचं ह्यासाठी आपल्याला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संबंध असतील, अंतर्गत सुरक्षित विषय असेल, हे जे त्या ठिकाणी तुमच्या सिलेबसच्या संदर्भाचे विषय आहेत, ह्याच्यातला डेटा गोळा करायचा आणि ह्याला कुठेतरी त्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचं. ओके, सो त्या वृत्तपत्राच्या शिवाय म्हणजे वृत्तपत्र हे सर्वोत्तम तुमचा सोर्स असणार आहे. न्यूजपेपर इज द बेस्ट सोर्स फॉर द एसे. निबंधासाठी हा सगळ्यात बेस्ट सोर्स म्हणून त्याच्याकडे बघायचा आपला. याच्या पलीकडे तुम्हाला जास्त काही करू नका. जास्त काही करायला गेलात तर त्या ठिकाणी गोंधळ उडू शकतो किंवा तुम्हाला त्या ठिकाणी पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला कमी वेळ मिळू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी वृत्तपत्र रोज नित्य नियमाने जसं आपण जेवण करतो, जसं आंघोळ करतो, जसं आपल्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज आपण करतो, त्याच पद्धतीनं वृत्तपत्र वाचा. मी असं म्हणेल, जर तुम्ही 2026 साठी वृत्तपत्र जर मिस केलं, न्यूजपेपर जर मिस केला, तर देर आर हाय चान्सेस की तुम्ही त्या ठिकाणी मुख्य परीक्षा क्वालिफाय करू शकणार नाहीत. मी चान्सेस म्हणतोय, याचा अर्थ असं नाही होऊ शकणार नाही, होऊ शकेल, पण तुम्हाला जी आवडती पोस्ट पाहिजे ती मिळणार नाही. लक्षात ठेवा, तुमची रँक मागे येईल. का? कारण की मुख्य परीक्षेमध्ये करंटची जोड दिल्याशिवाय तुम्हाला गुण मिळत नाहीत. निबंधामध्ये सुद्धा तेच आहे. ओके, आता निबंध कसा लिहावा हा प्रश्न आपल्या समोर आहे. निबंध कसा लिहावा याचे 3 भागामध्ये आपण त्या ठिकाणी विभागणी करूया. सगळ्यात पहिला भाग आहे त्याची प्रस्तावना, निबंधाचं इंट्रोडक्शन. ओके, दुसरा भाग त्याचा आहे त्याचा गाभा, बॉडीचा भाग. दुसरा भाग काय? बॉडीचा भाग, त्याचा गाभा, निबंधाचा गाभा. आणि तिसरा भाग त्या ठिकाणी आपण त्याला कन्क्लुजन म्हणू किंवा निष्कर्ष म्हणूयात.
निष्कर्ष म्हणूयात. ओके, आता लक्षात ठेवा आपल्याला 1200 शब्दामध्ये याचं त्या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे. 1200 शब्द लिहित असताना याची शब्दांची विभागणी करणं गरजेचं आहे की प्रस्तावनेमध्ये किती शब्द किंवा किती पाने, बॉडीमध्ये किती पाने आणि कन्क्लुजन मध्ये किती पाने, याचं थोडीशी आपल्याला त्या ठिकाणी विभागणी करावी लागणार आहे. तर लक्षात ठेवा प्रस्तावना लिहित असताना प्रस्तावनेचं त्या ठिकाणी कमीत कमी 1.5 पान आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजेच काय, तर 120 ते 150 शब्दांची प्रस्तावना तुमची असली पाहिजे. बरोबर, मी जे काय लिहितो ह्या गोष्टी शक्य असेल तर लिहून घ्या तुमच्या बोर्डवर, तुमच्या नोटबुकवर. तर बघा इथं त्या ठिकाणी प्रस्तावनाची त्या ठिकाणी 120 ते 150 शब्दांमध्ये 150 शब्दात निबंधाची प्रस्तावना करावी. एकशे 20 ते 150 शब्दात निबंधाची प्रस्तावना करावी. 600 ते 700 शब्दात 600 ते 700 शब्दात निबंधाचा गाभा जो आहे हा तुम्हाला लिहायचा आहे. हा क्रक्स आहे. दिस इज द डिमांड ऑफ द क्वेश्चन. व्हॉट एव्हर एक्झॅक्टली आस्क इन द एसे ते तुम्हाला ह्या गाभ्यामध्ये त्या ठिकाणी उतरायचं असतं. आणि शेवटी त्या ठिकाणी 150 ते 200 शब्दामध्ये तुम्हाला याचं कन्क्लुजन करायचं आहे. 150 ते 200 शब्दात तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, तर याचं कन्क्लुजन करायचं आहे. ओके, सो अराउंड 1000 ते 1200 शब्द तुमचे झाले पाहिजेत. लक्षात ठेवा. ओके, तुमचे 1000 ते 1200 शब्द तुमचे तयार झाले पाहिजेत. म्हणजेच किती, कमीत कमी 10 पाने, जास्तीत जास्त 12 पाने तुमचे निबंधाचे भरले पाहिजेत. त्याला आपण एक परिपूर्ण निबंध म्हणू शकतो. आता एक्झॅक्टली तुमच्या समोर प्रश्न आहे की सर हे ठीक आहे, आम्हाला कळलं की किती शब्दामध्ये लिहायचं, कसं लिहायचं, पण नेमकं प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, ही आमच्या समोर एक खूप मोठी समस्या आहे. खूप मोठा त्या ठिकाणी आमच्या समोर द्वंद्व आहे. एक्झॅक्टली प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, बॉडीमध्ये काय लिहायचं आणि एक्झॅक्टली कन्क्लुजन लिहित असताना काय लिहायचं, ही समस्या आमच्या समोर आहे. तर बघा ह्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात. हा, प्रस्तावना लिहित असताना त्या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने निबंधाची प्रस्तावना करू शकता. ओके, उदाहरणार्थ काय, तर तुम्ही ऐतिहासिक बाजू सांगून त्या निबंधाची, त्या विषयाची ऐतिहासिक बाजू सांगून तुम्ही त्याची प्रस्तावना करू शकता. बरोबर, आता मी एक एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे आणि एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला एक्झॅक्टली प्रस्तावना काय करायची हे तुम्ही त्या ठिकाणी हे तुम्हाला मी सांगणार आहे. ऐतिहासिक बाजू सांगून, त्यानंतर तुम्ही चालू घडामोडी सांगून एखाद्या विषयाची, की जो विषय तुमच्या समोर आलेला आहे त्याला त्याला त्या संदर्भात करंटला काय सुरू आहे हे तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर त्या निबंधासंदर्भात एखादी तुम्ही गोष्ट सुद्धा सांगू शकता, स्टोरी, किंवा ह्या ठिकाणी अशी अशी एक गोष्ट होती, किंवा तुम्ही ती स्टोरी तयार सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही एखादी खरी गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी सांगू शकता. ओके, सो या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही निबंधाची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर त्या ठिकाणी काय, की त्याची उत्क्रांती सुद्धा तुम्ही सांगू शकता. जो विषय तुमच्या समोर आलेला आहे, उदाहरणार्थ महिला संदर्भाचा विषय असेल, त्यानंतर तुमच्या समोर त्या ठिकाणी एखाद्या नक्सलिझमचा विषय असेल, उत्क्रांती सांगून सुद्धा तुम्ही त्या विषयाची त्या ठिकाणी सुरुवात करू शकता. आता लेट्स टेक अन एक्झाम्पल ऑफ द नक्सलिझम इन इंडिया. असं कन्सिडर करा की भारतामध्ये नक्षलवादासंदर्भात निबंध आलेला आहे तुम्हाला, आणि मला असं ह्या वेळेस त्या ठिकाणी असं वाटतंय, माझी गट फिलिंग आहे की नक्षलिझमच्या संदर्भात महाराष्ट्राच्या ह्या ज्या मुख्य परीक्षा एमपीएससीची, यामध्ये तुम्हाला निबंध विचारला जाऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे लक्षात ठेवा की मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये जे नक्षलवादी होते यांनी शस्त्रत्याग केलेला आहे. यांनी शस्त्रत्याग करून त्यांचं नाव त्या ठिकाणी मला वाटतं भूपती असं होतं. सो महाराष्ट्राचे सीएम यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शस्त्रत्याग केलेला आहे. आणि नक्सलिझम ही भारतापुढे, महाराष्ट्रापुढे खूप मोठी समस्या होती. आपल्या त्या ठिकाणी एक सोशल इश्यू, हा सामाजिक समस्या बनली होती. त्यामुळे नक्सलिझमवर निबंध विचारला जाऊ शकतो. महिला संदर्भात सुद्धा निबंध विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षांमधून जो आरक्षणाचा मुद्दा त्या ठिकाणी गाजत चाललेला आहे, किंवा जो जास्त कॉम्प्लिकेटेड बनत चाललेला आहे, त्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निबंध विचारला जाऊ शकतो. आरक्षणाच्या विषयावर निबंध विचारल्याच्या नंतर आपला स्टँड हा न्यूट्रल असला पाहिजे. आपण फॅक्टच्या आधारावर बोललं पाहिजे. आपण कोणत्याही समाजाची किंवा कोणत्या समाजाची बाजू किंवा विरोधामध्ये न बोलता आपण त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक काय सांगत आहेत याच्या आधारावर आपण त्या ठिकाणी चर्चा केली पाहिजे. सो ती कला तुम्हाला अवगत करावी लागणार आहे. आपण एका बाजूला झुकलेलो दिसलो नाही पाहिजेत. आता नक्सलिझमचं एक्झाम्पल घ्या की नक्सलिझम भारतामध्ये त्या ठिकाणी कसं, कधी उदयास आलं, काय वगैरे वगैरे एक्झॅक्टली.
मग आता जर तुम्ही नक्सलिझमचं जर एक्झाम्पल घेतलं तर नक्सलिझमची ऐतिहासिक बाजू तुम्ही सांगून तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. ऐतिहासिक बाजू म्हणजे भारतामध्ये नक्सलिझमची सुरुवात कशी झाली. तुम्हाला सगळ्यांना माहित असायला पाहिजे की उत्क्रांती कशी झालेली आहे तर 1960च्या दशकामध्ये, प्रामुख्याने 1967च्या वर्षामध्ये महाराष्ट्र देशामध्ये जे पश्चिम बंगाल हे राज्य आहे, पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या ठिकाणी नक्सलिझमची सुरुवात झाली आणि प्रामुख्याने चारू मुजुमदार हे त्याचे नेते होते. लक्षात ठेवा कोण, तर चारू मुजुमदार यांच्या नेतृत्वाखाली त्याची सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. चारू मुजुमदार एक याची अँगल असा होता की त्या ठिकाणी प्रामुख्याने हा जो नक्षलबारी एरिया आहे पश्चिम बंगालमधला, या नक्षलबारी एरियामधील असलेले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची जमीनदारांकडून, सावकाराकडून मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होत होती आणि याच्या विरुद्ध चारू मुजुमदार यांनी ह्यांना शेतकऱ्यांना एकत्र केलं. परंतु शेतकरी बंड करायला तयार नव्हते सावकाराच्या विरुद्ध, कारण की सावकाराचे कर्ज होते, सावकाराकडे त्या ठिकाणी मोठमोठे म्हणजे मसल पॉवर मॅन त्यांच्याकडे मनुष्यबळ होतं, सो त्यामुळे त्यांची हिंमत होत नव्हती. पण अशी घटना घडली की प्रामुख्याने त्या ठिकाणी एक शेतकरी होता, शेतकऱ्याची जमीनदारांनी त्या ठिकाणी बळकावली. शेतकरी न्यायालयामध्ये गेला. न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल लावला की ही जमीन शेतकऱ्याची आहे आणि जमीनदाराने ती शेतकऱ्याला ती परत करावी. असा निकाल लावल्याच्या नंतर तो जो शेतकरी आहे, शेतकरी स्वतः शेतामध्ये गेला, शेती करू लागला आणि ते करत असताना जमीनदाराचे जे गुंड आहेत त्या गुंडाने ते शेतकऱ्याला मारलं. ही जी घटना आहे ही घटना त्या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये पसरली आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी या घटनेच्या विरुद्ध हातात शस्त्र घेतलं आणि जमीनदाराचं घर जाळून टाकलं, जमीनदाराला मारून टाकलं आणि इथून त्या ठिकाणी भारतामध्ये नक्सलिझमला सुरुवात झाली. ही घटना जी आहे ही पश्चिम बंगालच्या नक्षलबारी या ठिकाणी घडल्यामुळे याला नक्षलवाद असं म्हटलं गेलं. लक्षात ठेवा. सो तुम्ही त्या ठिकाणी ही स्टोरी चांगल्या पद्धतीने मांडून हे एक जवळजवळ 120 शब्दामध्ये तुम्ही याची सुरुवात करू शकता. बरोबर, ही झाली ऐतिहासिक अँगल. किंवा चालू घडामोडी सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये काय घडलेलं आहे, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी त्या ठिकाणी शस्त्रत्याग केलेला आहे. बरोबर, त्यांचं पुनर्वसन करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे आणि ही महाराष्ट्राच्या अँगलने खूप मोठी गोष्ट आहे. अगदी 2023-24 मध्ये महाराष्ट्राचे त्या ठिकाणी त्यावेळेस असले डेप्युटी सीएम कोण, तर त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले होते की आम्ही त्या ठिकाणी 26 पर्यंत महाराष्ट्रामधून नक्षलवाद संपवून टाकू. कशाच्या आधारावर म्हणले होते, तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं होतं की 2026 पर्यंत देशामधून आम्ही नक्षलवाद संपवून टाकणार आहोत. त्याच्या आधारावर त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा घोषणा केली होती. तो 26 आलेला आहे. 26ला त्या ठिकाणी काही नक्षलवाद्यांनी शस्त्रत्याग केलेला आहे. चालू घडामोडीमधली महत्वाची घटना आहे. इथं सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्या आधारावर तुम्ही याची सुरुवात करू शकता. म्हणजेच काय मला सांगायचं काय की तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनं तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. तुम्ही ऐतिहासिक गोष्ट सांगितली, तुम्ही उत्क्रांती पण सांगू शकता. प्रामुख्याने नक्षलवादाचे 4 टप्पे आहेत. 1967 ते 1971 या कालखंडामध्ये नक्षलवादाला नेमकी सुरुवात झाली होती. दुसरा टप्पा जो आहे 1980 ते 2004 पर्यंत, इथं नक्षलवाद त्या ठिकाणी हळूहळू भारतामध्ये पसरू लागला. तिसरा टप्पा आहे 4 ते 9 पर्यंत, नक्षलवाद एकदम पीकवर होता, शिखरावर होता. आणि चौथा टप्पा आहे 9 ते आतापर्यंत, डिक्लाइन ऑफ द नक्सलिझम, म्हणजे नक्षलिझम काय हळूहळू त्या ठिकाणी संपत चाललेला आहे किंवा कमी होत चाललेला आहे. 4 टप्प्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी नक्षलवादाची माहिती देऊ शकता. समजते का? आता हा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सर नक्सलिझमची एवढी खोलवर माहिती आम्हाला नाहीये, तर तुमचा GS3चा जो इंटरनल सिक्युरिटीचा पेपर आहे, अंतर्गत सुरक्षेचा जो पेपर आहे, GS3 मधील अंतर्गत सुरक्षेचा जो विषय आहे, या विषयामध्ये टॉपिक क्रमांक 1 आहे विकास आणि उग्रवादाचा प्रसार यामधील संबंध. त्यामध्ये तुम्हाला नक्षलवाद अभ्यासाचा असतो. तो त्याच ठिकाणचा डेटा तुम्ही उचलून ह्या ठिकाणी टाकू शकता. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं व्हॉट आर द सोर्सेस फॉर द एसे, निबंधासाठी कोणते त्या ठिकाणी स्रोत वापरावे. त्यात तुम्हाला मी पहिला सोर्स सांगितला होता की तुमचे GS आणि ऑप्शनल. GS मध्ये तुम्ही वेगवेगळ्या डायव्हर्स विषयांचा अभ्यास करता आणि त्याच्या आधारावरच त्या ठिकाणी तुम्ही काय करता, तर तुम्ही निबंध लिहू शकता. आता उदाहरणार्थ आरक्षणाचा विषय जर तुम्ही घेतला, आरक्षणाचा मुद्दा तुमच्या GS1 मधील भारतीय समाज जो आहे, भारतीय समाजाच्या विषयामध्ये तुमचा कव्हर होऊ शकतो. तुम्ही शेतकऱ्यांचा विषय घेतला, शेतकरी आत्महत्याचा विषय घेतला, तर GS3 मधील ऍग्रिकल्चरचा भाग जो आहे, ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी, यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचा विषय कव्हर करू शकता. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा विवाद जर बघितलं, लक्षात ठेवा, तर तुमचा GS2 मध्ये IR मध्ये हा विषय कव्हर होतोय. म्हणजेच मला सांगायचं काय, लक्षात ठेवा की तुम्ही जे अभ्यास करताय GSचा, त्याच्या आधारावरच तुम्ही निबंध लिहू शकता. फक्त तुम्हाला त्या असलेला जो तुमचा विधा आहे, जी माहिती आहे, जो डेटा आहे, याला स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये उतरवता आला पाहिजे. GS मध्ये निबंधामध्ये काय फरक आहे, तर GSचं उत्तर लिहित असताना तुम्हाला त्या ठिकाणी पॉइंट फॉर्मॅटमध्ये उत्तर जनरली लिहायचे असतात, की एक पॉइंट्स की नक्सलिझम सुरुवात, कारणे, त्याचे त्या ठिकाणी परिणाम,
सरकार काय करतंय आणि आपले उपाय, हे त्याचे तुम्ही पॉईंटच्या स्वरूपात तुम्ही नक्सलिझमचं उत्तर लिहू शकता. इथं तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेज मध्ये लिहायचं निबंध. निबंध लिहित असताना तुम्हाला पॅसेज फॉर्मॅटमध्ये लिहायचा आहे आणि तो पॅसेज मध्ये लिहित असताना तुम्हाला एखादी स्टोरी तुम्ही कशी समोरच्याला सांगताय त्या स्टोरीच्या स्वरूपात तुम्हाला तो निबंध लिहायचा आहे, की त्याची वाचत असताना तो रमला पाहिजे, त्याला तो पूर्ण विषय नीट समजला पाहिजे. एखाद्या विषयाची सुरुवात कुठून झालेली आहे, त्याचा परिणाम काय होत आहे, त्याची कारणे काय आहेत, हे तुम्हाला त्या ठिकाणी स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचं आहे. इथं तुम्हाला प्रचंड वेळ आहे, लक्षात ठेवा. ओके, मी असं कन्सिडर करतो की तुम्ही निबंधाची सुरुवात केलेली आहे, तुम्हाला तो निबंध लिहायचा कसा हे समजलं. ओके, बघा पुढे बघा, बॉडीच्या भागमध्ये काय लिहायचं लक्षात ठेवा. आता इथं 2-3 गोष्टी करायच्या असतात. जो विषय तुमच्या समोर आहे तो विषय नेमका कशामुळे उद्भवलेला आहे, म्हणजेच काय, किंवा आपण घेतलेला आहे काय, नक्षलिझम, नक्षलवाद हा विषय आपण घेतलेला आहे. मग नक्षलवादाची कारणे काय आहेत लक्षात ठेवा. नक्षलवादाची कारणे, बरोबर. मग कारणे बघत असताना राजकीय कारण आहे, लॅक ऑफ पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन टू द ट्रायबल्स इन इंडिया. आदिवासी घटक जो आहे, आदिवासी घटकांना प्रामुख्याने, म्हणजे सुरुवात जरी शेतकऱ्यांपासून झाली असली तरी सुद्धा प्रामुख्याने नक्सलिझमचा जो मुख्य आधार आहे कोणता घटक आहे, तर आदिवासी घटक आहे. आदिवासी घटकांवर झालेलं शोषण, त्यांचं जल, जमीन, जंगल हे जे मुख्य स्रोत आहेत, ह्या मुख्य स्रोतवर प्रामुख्याने राजकीय लोकांनी, जमीनदारांनी, व्यापाऱ्यांनी, म्हणजे भांडवलदारांनी असेल किंवा प्रशासकीय लोकांनी त्यांच्या ह्या सोर्सेसवर, त्यांच्या ह्या जल, जमीन, जंगलवर काय केलेलं आहे, तर आक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे. ओके, सो राजकीय कारण, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्थिक कारण, त्याचबरोबर त्या ठिकाणी, आणि हे सांगत असताना पॉइंट्स मध्ये नाही तर तुम्हाला पॅसेज मध्ये लिहायचंय, बरोबर. आर्थिक कारण तुम्ही सांगू शकता, प्रशासकीय कारण, प्रशासनाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आदिवासी घटकांचं शोषण झालेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता ऐतिहासिक कारण, भौगोलिक कारण, लक्षात ठेवा, भौगोलिक कारण. आता हे सगळं सांगितल्यानंतर पुढं काय, की ह्याचा परिणाम काय होत आहे, तर हे मी तुम्हाला परत काय सांगतोय, हे तुम्हाला त्या ठिकाणी पॅसेजच्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, बरोबर. याचा परिणाम काय होत आहे, तर परत त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न, विकास कुठेतरी थांबलेला आहे, विकास खुंटलेला आहे, लक्षात ठेवा, बरोबर का. म्हणजे रस्ते नाहीयेत, ब्रिजेस नाहीत, शाळा नाहीयेत, आरोग्य म्हणजे हॉस्पिटल्स नाहीयेत, एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाहीयेत. ह्या सगळ्या कशामुळे, तर नक्सलिझममुळे, लक्षात ठेवा. सो ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहाव्या लागणार आहेत, बरोबर का. सो तुम्हाला याचे परिणाम सुद्धा सांगावे लागणार आहेत. आता या संदर्भात व्हॉट गव्हर्नमेंट इज एक्झॅक्टली डुईंग, सरकार काय करत आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागणार आहे. की असं नाही की सरकार काहीच करत नाही, सरकारचे प्रयत्न म्हणजे शासकीय प्रयत्न सुद्धा काय आहेत हे तुम्हाला सांगावं लागतील. आणि हे सांगत असताना मी तुम्हाला परत सांगतो की डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये ते उतरायचं तुम्हाला. तुम्हाला पॉइंट फॉर्मॅटमध्ये उत्तर निबंधाचे लिहायचे नसतात, तुम्हाला तो डिस्क्रिप्टिव्ह वे मध्ये त्याची मांडणी करावी लागते. एकदम स्टोरी वाचत असताना, एखादं पुस्तक वाचत असताना, एखादा तुम्ही ज्यावेळेस संपादकीय लेख वाचत असताना तुम्हाला त्यामध्ये जो फ्लो पाहायला मिळतोय, त्यामध्ये मधोमधी म्हणजे एखादा तुम्ही संपादकीय लेख वाचत असताना तुम्हाला कुठेतरी एखादा डेटा पाहायला मिळतो. तो डेटा म्हणजे काय, तर तो डेटा पुरावा असतो की काहीतरी घडत आहे, कोणतरी काहीतरी करत आहे. तसंच तुम्हाला जे शासकीय प्रयत्न आहेत, त्या शासकीय प्रयत्नामधून सरकारनं आतापर्यंत काय काय केलेलं आहे यांच्यासाठी. मग शासन 2 आधारावर प्रयत्न करतं. एक, कायदा व सुव्यवस्था दृष्टिकोन, म्हणजे सरकार बळाचा वापर करून नक्सलिझम संपवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरा दृष्टिकोन काय, तर विकासाचा दृष्टिकोन आहे, विकासात्मक दृष्टिकोन. सरकार काय करत आहे, विकासाची कामं करत आहे, शाळा बांधत आहे, रस्ते बांधत आहे, ब्रिजेस बांधत आहे, इलेक्ट्रिसिटी पोहोचवत आहे, आदिवासी घटकातील मुलांना शिष्यवृत्ती देत आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये लिहाव्या लागतील. इथं तुमचे जवळजवळ 6 ते 7 पण तुमचे तयार होणार आहेत. हे सगळं असलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी इथं पुढचा उपाय सुचवायचा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला इथं काय करायचं आहे, उपाय सुचवून बाहेर पडायचं आहे की एक्झॅक्टली हे सगळं जरी असलं तरी आजही देशामध्ये नक्सलिझम पाहायला मिळतंय. सो याची कारण तुम्हाला त्या ठिकाणी उपाय सांगून तुम्हाला एक सकारात्मक वेनं तुम्हाला ह्याचा एंड करायचा आहे. समजतंय का, म्हणजे आता मी खूप शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या काही सेशन्स मध्ये आपण काय करणार आहोत, तर एखादा निबंध घेऊयात, एखादा निबंध आपण लिहू, म्हणजे एक्झॅक्टली त्याचा 1 to 1 प्रॉपर 1000 शब्दामध्ये कसा लिहायचा याची आपण सविस्तर चर्चा त्या ठिकाणी एक्झॅक्टली या ठिकाणी करूयात. म्हणजे मी तुम्हाला आता फक्त वरनं याची आयडिया दिलेली आहे. सविस्तररित्या हे सांगणं एवढं सोपं नाही, तुम्हाला एक आयडिया आली पाहिजे. त्यानंतर आपण त्या ठिकाणी एखादा निबंध घेऊयात आणि त्या संदर्भात आपण पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्याची चर्चा करूयात. इथून निष्कर्षातून बाहेर पडत असताना सकारात्मक बाजू सांगून, पॉझिटिव्ह अँगल सांगून, सकारात्मक बाजू सांगून तुम्हाला बाहेर पडणं
सकारात्मक बाजू सांगून तुम्ही सकारात्मक बाजू सांगून बाहेर पडणं अपेक्षित असतं. एखादी स्टोरी लक्षात ठेवा, कोणताही पिक्चर किंवा मूवी बघत असताना जर शेवट चांगला झाला तर सगळ्यांना त्या ठिकाणी तो पिक्चर आवडतो. तुम्ही सैराट पिक्चर बघ, असं नाही की प्रत्येक वेळी शेवट चांगलाच व्हायला पाहिजे. काही पिक्चर मध्ये शेवट चांगला सुद्धा झालेला नसतो, पण लोकांना स्टोरी आवडलेली असते. उदाहरणार्थ सैराट हा पिक्चर आहे. सैराट पिक्चरने शेवटी काय दाखवलं की आर्ची आणि परशा यांचा खून झालेला आहे. तो लोकांना त्या ठिकाणी सगळ्यांना माहित होतं ही जी स्टोरी आहे, ही स्टोरी त्या ठिकाणी काय आहे की बाबा एक गोष्ट आहे, ह्याच्यामध्ये सत्यता काहीच नाहीये. तरी सुद्धा लोकांना हळहळ वाटली की यार आरची परशा मारायला नव्हते पाहिजे होते. बरोबर ना? म्हणजे जो शेवट असतो हा नेहमी त्या ठिकाणी लोकांना त्या शेवटाची गोडाची अपेक्षा असते. सो आपल्याला काय करायचंय, सकारात्मक बाजू सांगून की भविष्यामध्ये आपण काय करू शकतो, काय होणं अपेक्षित आहे, काय होऊ शकतं हे सांगून तुम्ही ह्या निबंधाची त्या ठिकाणी सांगता पूर्ण करू शकता, सांगता करू शकता. ओके. अशी आशा करतो की तुम्हाला एक बेसिक आयडिया आलेली आहे की एक्झॅक्टली निबंधामध्ये काय असतं. आणि पुढच्या काही सेशन्समध्ये त्या ठिकाणी जशी आता पूर्व परीक्षा निकाल येऊन जाईल, पूर्व परीक्षा निकाल आल्याच्या नंतर आपण या संदर्भात सविस्तररित्या एक 4-5 लेक्चर घेऊयात आणि 4-5 लेक्चर मधून तुम्हाला एक सविस्तर कल्पना येऊन जाईल की एक्झॅक्टली निबंधामध्ये आपल्याला काय करायचं असतं. ओके, थांबूया इथंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. काही डाऊट्स असतील, शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी निरसन करूयात. इथेच थांबूया. थँक्यू सो मच फॉर द सेशन. टेक केअर. बाय. हॅव अ नाईस डे.